तर नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉग कंटिन्यू बघा. तर आम्ही निघालो, मस्तपैकी गाणी लावली होती. मस्त गाणी गात गात आम्ही मस्त एन्जॉय करत होतो ट्रॅव्हलिंग. आता खूप जवळच जाणार होतं, त्यामुळं छोटा रस्ता असला तरी आम्ही खूप एन्जॉय करतो जाताना. तर खूप भारी वाटतं. समर्थाला सगळ्यात जास्त बाहेर फिरायला आवडतं, जसं तुम्हाला माहितीच आहे. आणि थंडी बापरे काय सांगायलाच नको, इतकी धुकं होते. कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हतं, पण समोर पाहिल्यानंतर इतकी धुकं होती आणि शेजारी नदी असल्यामुळे तिकडे पूर्ण धुकं दिसत होती. भरपूर प्रमाणात थंडी होती. तर मस्त पॅक केलं होतं समूला मी आणि मग आम्ही निघालो. पण मध्येच मला क्रेविंग झाली पाणीपुरी खायची, तर मस्त पाणीपुरी खाल्ली. आणि मग अशी समूला दिसत नव्हतं म्हणून थोडं उंचावर ठेवून तिला बाहेरचा व्ह्यू दाखवत होते. आणि अशा प्रकारे जाता जाता एक मंदिर दिसलं. मग तिथे मस्त छान सजवलं होतं, ते झाड वगैरे सगळं छान ठेवली होती, छान पूजा मांडली होती. मग म्हटलं चला आधी इथे दर्शन घेऊया. तर मस्त दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मग गाडी लावायला गेले होते, त्यामुळे ते लेट आले. मग त्यांनी पण दर्शन घेतलं समूसोबत आणि फार अशी गर्दी नव्हती. आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, दुसऱ्या मंदिरात जायचं होतं, पण आम्हाला एका ठिकाणी शॉपिंग करायची होती. आम्ही शॉपिंग केली. तर शॉपिंगचा व्लॉग दुसरा येणारच आहे, त्याच्यासाठी स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. एक मस्त शॉपिंग केलेली आहे समूसाठी आम्ही. मग त्याच्यानंतर घरी आलो काकीच्या इथे आणि खूप छान पूजा मांडली होती. मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता, त्याची पूजा होती इकडे. मग मावशी मामांनी छान तिला सांभाळलं. मग आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात फार गर्दी होती आणि लाईनीत उभं राहिलो. मस्त दर्शन झालं. आमचा प्लॅन होता नारायणपूरला जायचा समूला घेऊन, कारण नारायणपूरला आम्ही घेऊन गेलो नाही. परंतु आम्ही परिस्थिती ऐकली फोनवर की खूप जास्त गर्दी आहे आणि इतक्या गर्दीमध्ये समूला नेणं शक्य नव्हतं, कारण तिला त्रास नको व्हायला. मग म्हटलं आम्ही नेक्स्ट गुरुवारी वगैरे आपण एखाद्या गुरुवारी नारायणपूरला नक्की समर्थाला दर्शन करायला घेऊन जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाप्रसाद म्हणजे मस्त दालच्या भात आणि शिरा. आणि तोपर्यंत आम्ही खात होतो, तोपर्यंत काकीने मस्त सांभाळलं आणि मग गेलो मम्मीच्या घरी. जायलाच हवं, कारण खराडीत आलो म्हटलं मम्मीला भेटूनच जाणार. मस्त मग सगळ्यांसोबत भेटीगाठी झाल्या आणि मग आम्ही घरी गेलो. तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.